आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंतीचा सगळा उत्सव साजरा होतोय आणि सध्याची ही दृश्य आपण बघतोय। शिवजन्मोत्सव सोहळा हा आता सध्या किल्ले शिवनेरीवर सुरू आहे। दुसरीकडची दृश्य नागपूरमधली आहेत। ढोलताशा पथक इथे वादन करताना आपण पाहतोय। पारंपरिक वेशभूषेत आलेले तरुण तरुणी आहेत। असंख्य तरुण तरुणी इथे जमलेत। छत्रपतींना मानवंदना करण्यासाठी आजचा शिवजयंतीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी ही सगळी तरुणाई इथं जल्लोषात जमलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते आणि तर किल्ले शिवनेरीवर ज्या ठिकाणी हा शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे त्या ठिकाणाहून याबाबतचे कार्यक्रमाचे आणखी तपशील आपल्याला देतील प्रतिनिधी तुषार झरेकर। छत्रपती शिवाजी महाराजांचा 395वा शिवजन्म सोहळा किल्ले शिवनेरीवरती संपन्न होतोय। त्याआधी जर आपण पाहिलं तर याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा होणार आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली एकंदरीत पाहायला मिळते। ही संपूर्ण आकर्षक अशी फुलांची सजावट आपण या ठिकाणी पाहतोय। याच ठिकाणी मुख्यमंत्री येतील, त्यानंतर उपमुख्यमंत्री असतील आणि या संपूर्ण मराठा सेवा संघाचे जे कार्यकर्ते आहेत, या महिला आहेत, या भगिनी आहेत, या खरं तर या ठिकाणी येऊन पाळणा खरं तर या ठिकाणी म्हणणार आहेत। माझ्याबरोबर या संपूर्ण ज्या महिला भगिनी आहेत किंवा या पाळणा म्हणणार आहेत, आपण थेट त्यांच्याशीच बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहेत। काय ताई, खरं तर हा संपूर्ण जो सोहळा आहे तो कशा पद्धतीने संपन्न होताना एकंदरीत पाहायला मिळतोय? कशा पद्धतीने हा सोहळा आपण संपन्न करत असतो? कशा पद्धतीने हा संपूर्ण सोहळा संपन्न करता येईल? 19 फेब्रुवारी ही आम्हाला मराठा सेवा संघामुळे गॅप झाली। तोपर्यंत आपण इतर तिथीप्रमाणे करत होतो, पण 19 फेब्रुवारी ही सेवा संघाच्या माध्यमातून आपण शिवजयंती शिवनेरीवर साजरी करायला लागलो। खरं तर आज पाळणा आपण या ठिकाणी म्हणणार आहात। काय एकंदरीत कशा पद्धतीने हा पाळणा म्हटला जातो? काय राजांसाठी पाळणा गीत म्हणणं म्हणजे फार सौभाग्याचे लक्षण आहे। आम्हाला खूप भाग्य वाटतं आमचं की आम्हाला पाळणा म्हणण्याची संधी मिळते इथे येऊन, आणि त्यामुळे खूप आनंद होतो। पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी खास दृश्य खरं तर आपण पाहू शकता की या ठिकाणी या जन्मस्थळावरती आपण आलेलो आहोत आणि या जन्मस्थळावरतून ही एक्सक्लुझिव्ह जे दृश्य आहे ती पुढारी न्यूजवरती आपण पाहणार आहोत। काय आपल्या एकंदरीत या संपूर्ण जन्मस्थळाच्या निमित्ताने भावना आहे? आम्ही एकच फक्त तुम्हाला शेवटचं कडवं म्हणून दाखवतो। मराठी वीरांचा मराठी बाणा, स्वराज्याचा अनमोल नजराणा, राजे शुभांना करूया मुजरा, राजे शुभांना करूया मुजरा, राजे शुभांना करूया मुजरा, जो जो हो शिवराया जो जो, जो जो हो शिवराया जो जो, छत्रपती शिवाजी महाराज की जय। या पाळण्यातूनही खरं तर या महिला राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करताना एकंदरीत पाहायला मिळत आहे आणि हा जो पाळणा आहे तो याच ठिकाणी होणार आहे आणि याच ठिकाणी जन्म सोहळा खरं तर काही वेळात साजरा होताना एकंदरीत पाहायला मिळेल। कॅमेरामन निखिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, श्री क्षेत्र, किल्ले शिवनेरी। तर शिवनेरीवर सुरू असलेल्या या शिवजन्मोत्सवाचे सगळे तपशील, वेळोवेळी घडणाऱ्या तिथल्या घटना आपण जाणून घेणारच आहोत। पुढारी न्यूज आज किल्ले शिवनेरीवर असणारच आहे, कारण दिवसभरात आज तिथे मोठा उत्साह पाहायला मिळणार आहे। आणि किल्ले शिवनेरीवरून पुढारी न्यूजचे आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेलेत। पुन्हा एकदा आपण तुषार यांच्याशी बोलूया। तुषार, आता सध्या तिथे नेमकं काय घडतंय? आज अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे। मान्यवर किती वाजेपर्यंत इथे पोहोचतील?
नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर काही वेळातच खरं तर मान्यवर या ठिकाणी पोहोचताना एकंदरीत पाहायला मिळतील. 8 वाजेपर्यंत खरं तर हे पहिलं हेलिकॉप्टर या ठिकाणी येईल आणि त्यानंतर दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे आणि त्या पद्धतीने संपूर्ण जी यंत्रणा आहे ती तत्पर झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळते. अनेक अनुयायी आहेत ते या ठिकाणी येतात, ते दर्शन घेतात ते आणि पुढे मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळतात. अनेक प्रमुख मान्यवर आहेत ते या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मस्थळावरती आल्याचं पाहायला मिळतं. ते अनेक कार्यक्रम खरं तर या ठिकाणी होणार आहेत. त्यासाठी जे येत अशी तयारी मराठा सेवा संघाच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने एकंदरीत केल्याचं आपल्याला पाहायला मिळतीये. आपल्यासमोर मेटेताई आहेत. मेटेताई, काय एकंदरीत संपूर्ण आजची या सोहळ्याचं महत्व आहे आणि कशा पद्धतीने खरं तर आज आपण या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आला? जे अखंड हिंदुस्थानचं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ही प्रेरणा घेण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित झालो आहोत आणि गेली अनेक वर्ष लोकनेते विनायकराव मेटे साहेबांनी शिवनेरीवर दर्शनाचा प्रघात ठेवला होता आणि तोच आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे. खरं तर मराठा सेवा संघाची अनेक दिवसांची मागणी मराठा आंदोलनाची असेल किंवा इतर खरं तर त्या मागण्या आहेत. काय एकंदरीत संपूर्ण या ठिकाणावरून आपण राज्य सरकारला काय विनंती करू? मराठा समाजाची जी सद्यस्थितीतली मागणी आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीतली ती शासनाने बऱ्यापैकी पूर्णत्वास नेलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील जर स्वराज्य आपल्याला अंमलात आणायचं असेल तर मी असं म्हणेन की सुशासन हेच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील शासन असेल. खरं तर अनेक शिवप्रेमी खरं तर या किल्ले शिवनेरीवरती येत असतात. त्यांची खरं तर व्यवस्था होण्यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असतं. मात्र अशा वेळेस किंवा अशा दिवशी खरं तर अनेक शिवप्रेमींना गडाच्या खालीच थांबावं लागतं. वरती कार्यक्रम होत असतात, त्यानंतर त्यांना या ठिकाणी येऊन दर्शन घेण्यासाठी कुठेतरी येता येत नाही. त्यामुळे पुढल्या वेळेस तरी मराठा सेवा संघ असेल, त्यानंतर प्रशासन असेल, योग्य ती खबरदारी घेईल. यासाठी काय पुढला पाठपुरावा असेल? निश्चितच आपण उपस्थित केलेला मुद्दा अगदी रास्त आहे की तमाम शिवप्रेमींना आज इथे विना सायास आणि विना आडकाठी दर्शन मिळालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की प्रशासन याची दखल घेऊन आणि मराठा सेवा संघ जे हे सगळं आयोजित करतं ते निश्चितच यामध्ये पुढे जाईल आणि आमच्याकडूनही या बाबतीमध्ये पाठपुरावा होईल. नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण जे शिवप्रेमी आहेत ते या ठिकाणी येतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे या ठिकाणी येऊन अभिवादन करतात, दर्शन घेतात आणि पुढे मार्गस्थ होतानाही पाहायला मिळतात. रिद्धी, आपण सध्या पुन्हा एकदा ही किल्ले शिवनेरीवरचे दृश्य पाहतोय. त्या ठिकाणी शिवभक्त मोठ्या संख्येनं आलेले आहेत आणि पोलीस बंदोबस्त सुद्धा असल्याचं आपण बघतो. कारण गर्दी आता सध्या जी आहे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त होणार आहे, वाढणार आहे आणि त्या दृष्टीनं सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा काळजी घेतली जाते. पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी तुषार यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत. तुषार, आता सध्या गडावर जी गर्दी आहे त्याच्यापेक्षा जास्त गर्दी आता आणखी थोड्या वेळाने वाढेल. प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू होताना, जन्मोत्सव तिथे सुरू होताना त्या वेळेचा जर विचार केला, गर्दी वाढणार आहे गडावर याचा, तर पोलिसांचा नेमका कसा बंदोबस्त आहे, काय नेमकं नियोजन आहे? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर काही वेळातच प्रमुख जे मान्यवर आहेत ते या ठिकाणी गडावरती येतील आणि त्यानंतर खरं तर ह्या संपूर्ण ज्या सोहळ्याला आहे ती सुरुवात होताना एकंदरीत पाहायला मिळेल.